जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ येथे आज सकाळी एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली. घरकुल योजनेत न्याय न मिळाल्याच्या आरोपातून चेतन पटाईत या तरुणाने थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तब्बल 3 वर्षांपासून चेतन पटाईत हे घरकुल योजनेसाठी अर्ज करत आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या चेतन पटाईत यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की ज्या लोकांनी 15,000 रुपये दिले त्यांची घरकुलं मंजूर झाली, पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे माझं काम जाणीवपूर्वक अडवलं जात आहे. या आरोपांमुळे स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना चेतन पटाईत यांनी टोकाची भूमिका घेत न्याय न मिळाल्यास आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेण्याचा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अधिकाऱ्यांनी चेतन पटाईत यांची समजूत काढत त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तर नागरिकांमध्येही प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. घरकुल योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप आणि एका तरुणाने घेतलेली टोकाची भूमिका हा प्रकार प्रशासनासाठी गंभीर इशारा मानला जात आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खरंच गैरप्रकार झाला का आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, आपण आलेलो आहेत वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ या गावी. या गावी खरं तर चेतन भाऊ पटाईत हे त्यांच्या गावातील पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्या आंदोलनाच्या पाठीमागचं कारण काय आहे नेमके आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. काय भाऊ, कशासाठी तुम्ही पाण्याच्या टाकीवर चढलेला? मला अशी गोष्ट आहे की मला राहायला घर नाही आहे आणि मी 3 वर्षापासून ग्रामपंचायत आणि पंचायत समिती हे ते स्वतः जाऊन फाईल देतो आहे. घरकुलासाठी फाईल देतो आहे, रमाई आवास योजनेची, आणि जर पंतप्रधान योजनेची जर भेटली तर ती. मला कोणत्याही प्रकारात एक घरकुल पाहिजे, कारण की मला राहायला जागा नाही. गेल्या अवकाळी पावसामध्ये मला लहान छोटे मुलं घेऊन आणि माझी पत्नी आम्ही 4 जण बैलाच्या पत्र्यामध्ये उभं राहिलेलो होतो. पाऊस एवढा जोराचा चालू असताना जीव मुठीत धरून उभे राहिलो होतो. आणि त्यावेळेला मी पंचायत समितीमध्ये गेलो असता तिथं विचारणा केली मोरे साहेबांना की साहेब, माझं घरकुल आलं नाही, काय झालं? माझ्या पाठीमागचे घरकुल आले, पतीच्या नावावर, पत्नीच्या नावावर, मुलाच्या नावावर, एका घरात 3 घरकुलं दिले, 2 वर्षात 3 घरकुलं. तर माझं पण कुठंतरी नाव पाहिजे. म्हटलं साहेब, मला घरकुल द्या, मला खूप गरज आहे घराची. तर त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही एवढे 2-3 वेळा फाईल दिल्या आहे. त्यांनी मला लेखी पण दिलं आहे की तुम्ही दिलेल्या फाईल आमच्याकडून गाळ झाल्या म्हणे, तुम्ही दुसऱ्या फाईल द्या. मी त्याच्यानंतर पण 2 वेळा फाईल दिल्या. आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं मला घरकुल दिलेलं नाही आणि मी त्रस्त झालेलो आहे. का आता गावात असे 22-23 घरकुलं असे आहे का घरच बांधलेलं नाही. 1,15,000 रुपये त्यांना दिलेले, 85,000 रुपये दिले. माझ्याकडे यादी त्या समाज कल्याणच्या ज्याचं MRJच्या विहिरीचे 40,000 रुपये ग्रामसेवकनी आणि सरपंचांनी त्यांनी घेऊन ते कामं केलेले. आता इंजिनियरला 15,000 रुपये देऊन लोकांनी चेक काढून घेतले. इंजिनियर आपले प्रवीण गायकवाड म्हणून आहे, त्यांनी आता सध्या 8-15 दिवस झाले तेव्हा पण घरकुला चेक दिले. आणि कल्याण पाटील जे ग्रामसेवक आहे यांच्याकडून माहिती गेल्याशिवाय पुढं काही होत नाही. हे ग्रामसेवक आहे नाही, यांच्याकडून माहिती गेल्याशिवाय काही होत नाही. आणि मला पंचायत समितीमध्ये मोरे साहेब होते, तर मोरे साहेबांना मी एवढं वेळ म्हटलं होतं, साहेब माझं काहीतरी करा घरकुलाचं. ते म्हणे चहा पाणी करावं लागेल. मग आता चहा पाणी म्हटल्यानंतर माझ्याकडं एवढी ऐपत नव्हती. ऐपत असती तर मी घरकुल बांधलं असतं. त्यांना 5-10 हजार रुपये द्यावं लागत होते. मी काय केलं, शर्ट काढला, पंचायत समितीमध्ये सगळं साहेब लोकांपुढे हात पसरवला, साहेब तुमच्याकडून जे होईल ते मला भीक द्या, मी साहेबांना मला द्यायचं आहे आणि माझं घरकुल मंजूर करायचं आहे. म्हणजे मी कोणती गोष्ट नाही केली असं काही नाही. मी आंदोलन करून पाहिलं सगळ्या गोष्टी, आणि मला जर कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसेल तर मी आज पाण्याच्या टाकीवरून आत्महत्या करणं हे निश्चित आहे. कारण की आत्तापर्यंत ग्रामसेवक BDO यांनी काय इथं आलेले नाही, फक्त पोलीस प्रशासन आलेले. आणि मी जेव्हा ग्रामसेवकचा मला फोन आला ते म्हणताय का आज शनिवारी सुट्टी आहे, आणि BDO साहेब म्हणताय का तुम्ही पंचायत समितीला बसून बैठक घेऊ. जर बसून बैठक घ्यायची होती, मला 15 दिवस झाले यांना प्रस्ताव देऊन किंवा माझा अर्ज देऊन, मग तुम्ही आजपर्यंत 15 दिवस काय केलं ते मला विचारताय. तुम्ही सांगा आम्हाला गावात कोणते लोक असे का त्यांच्या घरकुलं झाले
आणि त्यांना चेक भेटले. त्यांच्याकडे याद्या यांनी मला इथे येऊन विचारायचं, बाबा हे घरकुल असं आहे, झालं आहे का हे? मी सांगतो घरकुल आहे का नाही. लोक सांगतील, खाली बसलेले लोक सांगतील ह्या माणसानं घरकुल बांधलं आहे का नाही. घरकुलच बांधलेलं नाही तर यांना पैसे दिले कसं काय? मग मी पण सांगतोय मला पण तसं काहीतरी द्या, पण मी पैसे देऊ शकत नाही आणि तिथपर्यंत जाऊ शकत नाही. माझी कॅपॅसिटी नाही, माझ्याकडे पैसे नाही आहे. जर पैसे जर असते तर मी घरकुल बांधलं असतं. मला फक्त एकच आजींनी लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे की तुम्हाला आम्ही 8 दिवसात 4 दिवसात घरकुल मंजूर करून देतो आणि तुमचा चेक टाकतो, मी घरकुल बांधेन. आणि लोक सारखं असं नाही का बिना घर बांधल्याचे पैसे काढील. मला पैशाची नाही आवश्यक, मला घराची आवश्यकता आहे, म्हणून मी ही गोष्ट करतोय. जर भेटत असलं तर त्यांनी मला सांगावं, लेखी द्यावं, तरच मी खाली उतरतो, नाही तर माझ्या जीवाची आत्महत्या करणार. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही करणार. त्यांनी तुमच्याशी काही नंतर तुम्ही निवेदन दिल्याच्या नंतर तुमच्याशी संपर्क साधला का काय? नाही, त्यांनी फक्त ग्रामसेवकने आज फोन केला मला आणि मला सांगितलं का आपले BDO साहेबांनी तुम्हाला पत्र काढलं आहे त्या पत्राचा विचार करा, तुम्ही कुठले मोगम स्वरूपाचं पत्र. माझ्या पत्राला त्यांनी काय सांगितलं, मोगम स्वरूपाचं पत्र आहे म्हणजे. म्हटलं मोगम स्वरूपाचं म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही याद्या बिद्या काही जोडले नाही त्याला. याद्या जर यांच्याकडे आहे, मी याद्या कोणत्या जोडणार? आणि त्यांनी बघायला पाहिजे. आणि मला इथले बोलले, बघा तुम्ही 2 वाजले अशा लोकांनी आता मागच्या 1,15,000 रुपये दिले अशा व्यक्तीला. मग मला सांगा, त्यांना जर 1,20,000 रुपये द्या, मला 15,000 रुपये द्या, मी 20 मिनिट लेवून काम. म्हणा गायकवाड साहेब जे आहे इंजिनियर साहेब घरकुल बांधकाम विभागाचे, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. पैसे घेतले, पैसे घेऊन काम केले तर योग्य ती कारवाई जर झाली तर नक्कीच मी खाली उतरल. नाही तर मी जर आज आत्महत्या जर केली तर याला फक्त कारणीभूत ग्रामसेवक कल्याण पाटील साहेब आणि घरकुल बांधकामाचे इंजिनियर प्रवीण गायकवाड साहेब आणि जास्तीत जास्त BDO साहेब पण राहतील. कारण की त्यांना इच्छा आहे का मी याच्यापेक्षा तिथं बैठक करावं. तर याच्यावर सगळ्यात कारणीभूत 3 व्यक्ती राहतील, एवढं मी सांगू शकतो. काय आता पुढील भूमिका काय असणार तुमची? आता ग्रामसेवक येत आहे का तुमच्या संपर्क? तर म्हणते की मी एखादी मॅडम कोणतरी येते तर करा. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.